आपण पाहत आहात आपल्या हक्काचे TS न्यूज 24 तास। सांगलीत 41 लाखाची गोवा बनावटीची दारू पकडली। कंटेनर सहित 71 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज एक कंटेनर पकडून त्यातून 41 लाखाची गोवा बनावटीची दारूसाठा पकडला आहे। यामध्ये कंटेनर सुद्धा जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गोव्यातून देशी बनावटीची दारू ही 1110 बॉक्समध्ये भरून नागपूरकडे एका कंटेनरच्या माध्यमातून पाठवली जात होते। यासोबत कंटेनरमध्ये औषध असल्याची बोगस बिले सुद्धा चालकाला देण्यात आली होती आणि वेगवेगळ्या नंबर प्लेट सुद्धा या गाडीमध्ये आढळून आल्या आहेत। मिरज नजीक म्हैसाळ नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा कंटेनर अडवून तपासणी केली असता हा साठा हस्तगत झाला आहे। आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर रोडवरती सापळा लावून अवैधरित्या गोवा बनावटीची महाराष्ट्रात आणलेली सुमारे 1050 बॉक्स बनावट देशी दारू पकडण्यात आलेली आहे। सदरील केसचा एकूण मुद्देमाल हा 71 लाखाचा मुद्देमाल आहे। सदर केसमध्ये बनावट देशी दारू ही तीन बनावट नंबर प्लेट तसेच 3 बनावट औषधांचे बिल दाखवून वाहतूक करण्यात येत होती। सदरील केसचा पुढील तपास चालू आहे। सदरील केसचा वाहनाची किंमत ही 30 लाख आहे आणि एकूण मुद्देमाल हा 71,36,00,000 आहे। म्हणजे फक्त देशी दारूचा मुद्देमाल 41,36,000 आहे।